एक बालविकास म्हणजे काय? उत्तर जन्मापासून मृत्यूपर्यंत होणारे बदल. 2. बालविकासाचा अभ्यास कोणत्या शास्त्राशी संबंधित आहे? उत्तर मानसशास्त्र. 3. विकास हा कोणत्या प्रकारचा प्रक्रिया आहे? उत्तर सतत चालणारी. 4. वाढ आणि विकास यात फरक आहे का? उत्तर होय. 5. वाढ म्हणजे काय? उत्तर शारीरिक वाढ. 6. विकास म्हणजे काय? उत्तर सर्वांगीण बदल. 7. बालविकासाचा पहिला टप्पा कोणता? उत्तर गर्भावस्था. 8. बाल्यावस्थेचा कालावधी कोणता? उत्तर 0 ते 6 वर्षे. 9. किशोरावस्था कोणत्या वयात येते? उत्तर 12 ते 18 वर्षे. 10. विकासाचा वेग सर्व मुलांमध्ये समान असतो का? उत्तर नाही. 11. व्यक्तिगत भिन्नता म्हणजे काय? उत्तर व्यक्तींमधील फरक. 12. व्यक्तिगत भिन्नतेचे मुख्य कारण कोणते? उत्तर आनुवंशिकता व वातावरण. 13. आनुवंशिकता म्हणजे काय? उत्तर जन्मजात गुण. 14. वातावरणाचा विकासावर परिणाम होतो का? उत्तर होय. 15. बुद्धिमत्ता म्हणजे काय? उत्तर समस्या सोडवण्याची क्षमता. 16. म्हणजे काय? उत्तर बुद्ध्यांक. 17. मोजण्याची संकल्पना कोणी मांडली? उत्तर बिने. 18. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? उत्तर भावना ओळखण्याची क्षमता. 19. भावनिक बुद्धिमत्ता लोकप्रिय कोणी केली? उत्तर डॅनियल गोलमन. 20. उच्च म्हणजे काय? उत्तर सरासरीपेक्षा जास्त बुद्धिमत्ता. 21. अधिगम म्हणजे काय? उत्तर वर्तनातील अपेक्षित बदल. 22. अधिगम हा कशामुळे होतो? उत्तर अनुभवामुळे. 23. अधिगम कायमस्वरूपी असतो का? उत्तर तुलनेने कायमस्वरूपी. 24. प्रयत्नचूक सिद्धांत कोणी मांडला? उत्तर थॉर्नडाईक. 25. थॉर्नडाईकचा नियम कोणता? उत्तर परिणामाचा नियम. 26. सशर्त अधिगम सिद्धांत कोणी मांडला? उत्तर पावलोव. 27. पावलोवचा प्रयोग कशावर होता? उत्तर कुत्र्यावर. 28. प्रोत्साहन सिद्धांत कोणी मांडला? उत्तर स्किनर. 29. निरीक्षणात्मक अधिगम कोणी मांडला? उत्तर बंडुरा. 30. निरीक्षणात्मक अधिगम म्हणजे काय? उत्तर पाहून शिकणे. 31. अंतर्दृष्टी सिद्धांत कोणी मांडला? उत्तर कोहलर. 32. गेस्टाल्ट सिद्धांताचा भर कशावर आहे? उत्तर संपूर्णतेवर. 33. संज्ञानात्मक विकास सिद्धांत कोणी मांडला? उत्तर पियाजे. 34. पियाजेने किती अवस्था सांगितल्या? उत्तर 4. 35. पहिली अवस्था कोणती? उत्तर संवेदनप्रेरक अवस्था. 36. दुसरी अवस्था कोणती? उत्तर पूर्वसंकल्पनात्मक. 37. तिसरी अवस्था कोणती? उत्तर ठोस संक्रियात्मक. 38. चौथी अवस्था कोणती? उत्तर औपचारिक संक्रियात्मक. 39. पियाजेच्या मते बालक कसा शिकतो? उत्तर सक्रिय सहभागातून. 40. पियाजेचा सिद्धांत कोणासाठी उपयुक्त? उत्तर प्राथमिक शिक्षक. 41. वायगोत्स्कीचा सिद्धांत कशावर आधारित आहे? उत्तर सामाजिक परस्परसंवाद. 42. म्हणजे काय? उत्तर जवळचा विकास क्षेत्र. 43. स्कॅफोल्डिंग म्हणजे काय? उत्तर तात्पुरती मदत. 44. भाषा विकासावर कोणाचा भर? उत्तर वायगोत्स्की. 45. भाषा म्हणजे काय? उत्तर संवादाचे साधन. 46. भाषा विकासाची पहिली अवस्था. उत्तर रडणे. 47. एक शब्द अवस्था कोणती? उत्तर होलोफ्रेजिक. 48. दोन शब्द अवस्था कधी येते?
उत्तर सुमारे 2 वर्षे ते 49. भाषा विकासावर कोणते घटक परिणाम करतात? उत्तर वातावरण. 50 मध्ये भाषा विकास महत्वाचा का? उत्तर अध्यापन समजण्यासाठी. 51 प्रेरणा म्हणजे काय? उत्तर कृतीस प्रवृत्त करणारी शक्ती. 52 आंतरिक प्रेरणा म्हणजे काय? उत्तर स्वतःमधून येणारी. 53 बाह्य प्रेरणा म्हणजे काय? उत्तर बक्षिसावर आधारित. 54 गरजांचा सिद्धांत कोणी मांडला? उत्तर मास्लो. 55 मास्लोने किती गरजा सांगितल्या? उत्तर 5. 56 सर्वात खालची गरज कोणती? उत्तर शारीरिक गरज. 57 सर्वात वरची गरज कोणती? उत्तर आत्मसाक्षात्कार. 58 भावना म्हणजे काय? उत्तर मानसिक अवस्था. 59 राग ही कोणती भावना आहे? उत्तर नकारात्मक. 60 भावनांवर नियंत्रण महत्वाचे का? उत्तर वर्तन संतुलनासाठी. 61 व्यक्तिमत्व म्हणजे काय? उत्तर व्यक्तीची वैशिष्ट्यपूर्ण रचना. 62 व्यक्तिमत्व सिद्धांत कोणी मांडला? उत्तर फ्रॉइड. 63 आयडी म्हणजे काय? उत्तर मूलभूत प्रवृत्ती. 64 इगो म्हणजे काय? उत्तर वास्तववादी भाग. 65 सुपर इगो म्हणजे काय? उत्तर नैतिक भाग. 66 चारित्र्य म्हणजे काय? उत्तर नैतिक गुण. 67 मूल्य शिक्षणाचा उद्देश काय? उत्तर चारित्र्य विकास. 68 शिस्त म्हणजे काय? उत्तर नियमांचे पालन. 69 स्वानुशासन म्हणजे काय? उत्तर स्वतःवर नियंत्रण. 70 लोकशाही शिस्त कशी असते? उत्तर सहभागात्मक. 71 अध्यापन म्हणजे काय? उत्तर शिकण्यास मदत. 72 अध्यापन प्रक्रिया केंद्रित असावी. उत्तर विद्यार्थी. 73 शिक्षकाची भूमिका काय? उत्तर मार्गदर्शक. 74 बालक केंद्रित शिक्षण म्हणजे काय? उत्तर विद्यार्थ्यांच्या गरजांवर आधारित. 75 क्रियाधारित शिक्षण कोणी मांडले? उत्तर जॉन ड्यूई. 76 लर्निंग बाय डुईंग म्हणजे काय? उत्तर करून शिकणे. 77 समावेशक शिक्षण म्हणजे काय? उत्तर सर्वांसाठी शिक्षण. 78 विशेष गरजा असलेली मुले कोणती? उत्तर अपंगत्व असलेली. 79 समावेशक शिक्षणाचा फायदा काय? उत्तर समान संधी. 80 मध्ये समावेशक शिक्षण महत्वाचे का? उत्तर शैक्षणिक समता. 81 मूल्यांकन म्हणजे काय? उत्तर प्रगती मोजणे. 82 सत मूल्यांकन म्हणजे काय? उत्तर नियमित मूल्यमापन. 83 घटनात्मक मूल्यांकन म्हणजे काय? उत्तर शिकतानाचे मूल्यांकन. 84 समाप्ती मूल्यांकन म्हणजे काय? उत्तर शेवटी होणारे मूल्यांकन. 85 चाचणी म्हणजे काय? उत्तर मोजमाप साधन. 86 चांगल्या चाचणीचे गुणधर्म. उत्तर विश्वासार्हता. 87 अभिप्राय म्हणजे काय? उत्तर सुधारणा सूचना. 88 अभिप्राय महत्वाचा का? उत्तर शिकण्यासाठी. 89 परीक्षा केंद्रित शिक्षण योग्य आहे का? उत्तर नाही. 90 शिक्षणाचा अंतिम उद्देश काय? उत्तर सर्वांगीण विकास. 91 बालक शिकण्यात अपयशी ठरल्यास काय करावे? उत्तर कारण शोधावे. 92 भीतीमुळे अधिगमावर परिणाम होतो का? उत्तर होय. 93 सकारात्मक वातावरणाचे महत्त्व काय? उत्तर अधिगम सुधारतो. 94 शिक्षक सहानुभूतीशील असावा का? उत्तर होय. 95 प्रेरणादायी शिक्षक कसा असतो?
उत्तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा. 96 सर्जनशीलता म्हणजे काय? उत्तर नवीन कल्पना. 97 सर्जनशीलतेला प्रोत्साहन कसे द्यावे? उत्तर स्वातंत्र्य देऊन. 98 स्मरणशक्ती म्हणजे काय? उत्तर माहिती साठवण. 99 विस्मरण म्हणजे काय? उत्तर आठवण राहणे. 100 सरावामुळे स्मरण वाढते का? उत्तर होय. 101 लक्ष्य म्हणजे काय? उत्तर एकाग्रता. 102 लक्ष विचलनाचे कारण काय? उत्तर बाह्य उद्दीपन. 103 अभ्यासाची सवय कशी लावावी? उत्तर नियमित सराव. 104 समस्या सोडवणे म्हणजे काय? उत्तर उपाय शोधणे. 105 तर्कशक्ती म्हणजे काय? उत्तर विचार करण्याची क्षमता. 106 आलोचनात्मक विचार म्हणजे काय? उत्तर विश्लेषणात्मक विचार. 107 निर्णय क्षमता म्हणजे काय? उत्तर योग्य निवड. 108 स्वतंत्र विचार महत्वाचा का? उत्तर आत्मविश्वासासाठी. 109 समूह अधिगम म्हणजे काय? उत्तर एकत्र शिकणे. 110 समूह अधिगमाचा फायदा काय? उत्तर सामाजिक कौशल्य. 111 सामाजिक विकास म्हणजे काय? उत्तर समाजाशी जुळवून घेणे. 112 सहकार्य म्हणजे काय? उत्तर एकत्र काम. 113 स्पर्धा उपयुक्त आहे का? उत्तर मर्यादित. 114 नेतृत्व म्हणजे काय? उत्तर मार्गदर्शन क्षमता. 115 नेतृत्व गुण जन्मजात असतात का? उत्तर नाही. 116 नैतिक विकास सिद्धांत कोणी मांडला? उत्तर कोहलबर्ग. 117 कोहलबर्गने किती स्तर सांगितले? उत्तर 3. 118 नैतिक शिक्षण महत्वाचे का? उत्तर योग्य अयोग्य समजण्यासाठी. 119 लोकशाही मूल्ये कोणती? उत्तर समानता. 120 संविधान मूल्ये शिकवणे गरजेचे का? उत्तर नागरिक घडवण्यासाठी. 121 समुपदेशन म्हणजे काय? उत्तर मार्गदर्शन प्रक्रिया. 122 शालेय समुपदेशन कोणासाठी? उत्तर विद्यार्थी. 123 समुपदेशकाची भूमिका काय? उत्तर ऐकणे व मदत. 124 तणाव म्हणजे काय? उत्तर मानसिक दबाव. 125 तणाव कमी कसा करावा? उत्तर सकारात्मक विचार. 126 आत्मसन्मान म्हणजे काय? उत्तर स्वतःचा आदर. 127 आत्मविश्वास कसा वाढवावा? उत्तर यशाचे अनुभव. 128 अपयशातून काय शिकावे? उत्तर सुधारणा. 129 चूक करणे वाईट आहे का? उत्तर नाही. 130 शिकण्यात चूक का महत्वाची? उत्तर शिकण्याची संधी. 131 बालहक्क म्हणजे काय? उत्तर मुलांचे अधिकार. 132 बालहक्क कायद्यानुसार बालक म्हणजे कोण? उत्तर 18 वर्षाखालील. 133 बालमजुरी योग्य आहे का? उत्तर नाही. 134 कायदा कशासाठी आहे? उत्तर मोफत शिक्षण. 135 वयमर्यादा किती? उत्तर 6 ते 14. 136 शिक्षण हा हक्क आहे का? उत्तर होय. 137 लैंगिक समानता म्हणजे काय? उत्तर समान अधिकार. 138 भेदभाव टाळावा का? उत्तर होय. 139 सुरक्षित शाळा म्हणजे काय? उत्तर भयमुक्त वातावरण. 140 बाल सुरक्षा महत्वाची का? उत्तर संरक्षणासाठी. 141 डिजिटल शिक्षण म्हणजे काय? उत्तर तंत्रज्ञानाधारित शिक्षण. 142 ऑनलाईन शिक्षणाचे फायदे. उत्तर लवचिकता.
143 ऑनलाईन शिक्षणाची मर्यादा. उत्तर प्रत्यक्ष संवाद नाही. 144 शिक्षकांनी तंत्रज्ञान वापरावे का? उत्तर होय. 145 माध्यमांची निवड कशी करावी? उत्तर उद्दिष्टानुसार. 146 अभ्यासक्रम म्हणजे काय? उत्तर नियोजित शिक्षण. 147 अभ्यासक्रम लवचिक असावा का? उत्तर होय. 148 जीवन कौशल्ये म्हणजे काय? उत्तर दैनंदिन कौशल्ये. 149 जीवन कौशल्य शिक्षण का महत्वाचे? उत्तर व्यवहारासाठी. 150 शिक्षण आजीवन प्रक्रिया आहे का? उत्तर होय. 151 शिक्षक विद्यार्थी नाते कसे असावे? उत्तर मैत्रीपूर्ण. 152 आदर्श शिक्षक कोण? उत्तर प्रेरणादायी. 153 शिक्षकांनी उदाहरण द्यावे का? उत्तर होय. 154 शिक्षक निष्पक्ष असावा का? उत्तर होय. 155 शिक्षकांनी तुलना करावी का? उत्तर नाही. 156 शिक्षकांनी प्रोत्साहन द्यावे का? उत्तर होय. 157 शिक्षकांचा दृष्टिकोन कसा असावा? उत्तर सकारात्मक. 158 विद्यार्थ्यांची चूक कशी दुरुस्त करावी? उत्तर सौम्य पद्धतीने. 159 शिक्षणात आनंद महत्वाचा का? उत्तर अधिगमासाठी. 160 शिक्षणाचा केंद्रबिंदू कोण? उत्तर विद्यार्थी. 161 म्हणजे काय? उत्तर केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा. 162 कोणासाठी आहे? उत्तर शिक्षकांसाठी. 163 पेपराई कोणासाठी? उत्तर इयत्ता 1 ते 5. 164 पेपर 2 कोणासाठी? उत्तर इयत्ता 6 ते 8. 165 मध्ये महत्वाचा का? उत्तर अध्यापन समजण्यासाठी. 166 प्रश्न कसे असतात? उत्तर संकल्पनाधारित. 167 मध्ये पाठांतर पुरेसे आहे का? उत्तर नाही. 168 साठी दृष्टिकोन कसा हवा? उत्तर विद्यार्थी केंद्रित. 169 शिक्षकाकडून काय अपेक्षित? उत्तर समज व सहानुभूती. 170 मध्ये योग्य उत्तर कसे निवडावे? उत्तर मानसशास्त्रीय दृष्टीने. 171 बालकाला शिक्षा द्यावी का? उत्तर शक्यतो नाही. 172 शिक्षेपेक्षा काय योग्य? उत्तर समुपदेशन. 173 शारीरिक शिक्षा योग्य आहे का? उत्तर नाही. 174 प्रोत्साहनाचा परिणाम काय? उत्तर सकारात्मक. 175 शिक्षणात प्रेम महत्वाचे का? उत्तर विश्वासासाठी. 176 बालकाचे मत ऐकावे का? उत्तर होय. 177 बालक सक्रिय असावे का? उत्तर होय. 178 शिकण्यात खेळाचे महत्त्व. उत्तर जास्त. 179 खेळातून काय विकसित होते? उत्तर सामाजिक कौशल्य. 180 खेळाधारित शिक्षण उपयुक्त आहे का? उत्तर होय. 181 समस्या केंद्रित अध्यापन म्हणजे काय? उत्तर समस्यांवर आधारित. 182 अनुभवाधारित शिक्षण म्हणजे काय? उत्तर अनुभवातून शिकणे. 183 स्वतंत्र अध्ययन म्हणजे काय? उत्तर स्वतः शिकणे. 184 स्वतंत्र अध्ययनाचा फायदा. उत्तर आत्मनिर्भरता. 185 शिक्षणात लवचिकता गरजेची का? उत्तर विविध गरजांसाठी. 186 समान संधी म्हणजे काय? उत्तर सर्वांसाठी समान. 187 शिक्षण सामाजिक बदल घडवते का? उत्तर होय. 188 शिक्षणाचा समाजावर परिणाम.
उत्तर प्रगती. 189 शिक्षण राष्ट्रनिर्मितीस मदत करते का? उत्तर होय. 190 शिक्षणाचा उद्देश नोकरीपुरता आहे का? उत्तर नाही. 191 शिक्षणाचा अंतिम हेतू काय? उत्तर सर्वांगीण विकास. 192 शिक्षण जीवनाशी जोडलेले असावे का? उत्तर होय. 193 बालक भविष्याचा नागरिक आहे का? उत्तर होय. 194 शिक्षण मूल्याधारित असावे का? उत्तर होय. 195 शिक्षण आनंददायी असावे का? उत्तर होय. 196 शिक्षण सतत बदलणारे आहे का? उत्तर होय. 197 शिक्षण काळानुसार बदलले पाहिजे का? उत्तर होय. 198 शिक्षणात शिक्षकाची भूमिका महत्वाची का? उत्तर मार्गदर्शनासाठी. 199 शिक्षक कसा असावा? उत्तर विद्यार्थ्यांना समजणारा. 201 आदर्श शिक्षक कसा असतो? उत्तर संवेदनशील व प्रेरणादायी.